नमस्कार मित्रांनो, अभिनव कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन स्टडीजमध्ये आपलं स्वागत. मिशन PSI STI असिस्टंट प्रिलिम 2020 अंतर्गत आज आपण पाहणार आहोत भारताच्या राष्ट्रपतींविषयक माहिती. भारतीय घटनेच्या 5व्या भागात अनुच्छेद 52 ते 62 मध्ये राष्ट्रपती संबंधीची तरतूद केलेली आहे. अनुच्छेद 52 मध्ये भारतीय संघराज्याचा एक घटनात्मक प्रमुख असेल आणि त्याला राष्ट्रपती असे संबोधले जाईल असे स्पष्ट म्हटले आहे. भारताचा राष्ट्रपती नामधारी घटनात्मक प्रमुख असून पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ वास्तववादी सत्ता प्रमुख आहेत. भारताचा संपूर्ण राज्यकारभार राष्ट्रपतीच्या नावाने चालतो, परंतु प्रत्यक्षात सत्ता पंतप्रधानांकडे असते. अनुच्छेद 74 नुसार राष्ट्रपतींना त्यांच्या कार्यात मदत करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल. 42व्या घटनादुरुस्तीनुसार मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक आहे. आता पाहूया राष्ट्रपतींची निवडणूक ही कशा पद्धतीने होते त्याविषयीची माहिती. भारताच्या राष्ट्रपतींची निवडणूक अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने होते. संसदेचे दोन्ही सभागृहे म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा व घटक राज्याच्या विधानसभा यांच्यातील निर्वाचित सदस्य राष्ट्रपतींची निवड करतात. राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये विधान परिषदेतील सदस्यांना तसेच राज्यसभा व लोकसभा यातील नियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार दिलेला नाही. घटक राज्यातील विधानसभेतील सदस्यांच्या मताचे मूल्य हे खालीलप्रमाणे ठरविण्यात येते. विधानसभेतील सदस्यांच्या मताचे मूल्य बरोबर घटक राज्याची लोकसंख्या भागिले विधानसभेतील सदस्यांची संख्या गुणिले 1/1000. तर अशा पद्धतीने विधानसभेतील सदस्यांच्या म्हणजे ज्याला आपण आमदार असे म्हणतो, तर विधानसभेतील एका आमदाराच्या मताचे मूल्य हे अशा पद्धतीने त्या ठिकाणी ठरविण्यात येते. संसदेच्या दोन्ही गृहातील सदस्यांच्या मतांचे मूल्य खालीलप्रमाणे ठरविता येते. संसदेच्या दोन्ही गृहातील म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा या गृहातील सदस्यांच्या मताचे मूल्य बरोबर सर्व घटक राज्यांच्या विधानसभेतील सदस्यांची एकूण मते भागिले संसदेतील सदस्यांची एकूण संख्या. राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी प्रमाणशीर क्रमदेय मतदान पद्धती किंवा एकल संक्रमणीय पद्धती स्वीकारली जाते. भारताचा राष्ट्रपती प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या गुप्त मतदान पद्धतीने अप्रत्यक्षपणे निवडला जातो. त्यामुळे तो भारतातील सर्व जनतेचा प्रतिनिधी आहे हे सिद्ध होते. अशा प्रकारे भारतातील जनतेकडून अप्रत्यक्षपणे राष्ट्रपतींची निवड होते. आता पाहूया राष्ट्रपती पदासाठी आवश्यक असणारी पात्रता. राष्ट्रपती पदासाठी जो उमेदवार आहे तो उमेदवार भारताचा नागरिक असावा, त्याच्या वयाची 35 वर्ष पूर्ण झालेली असावी आणि तो लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा. आता पाहूया राष्ट्रपती पदाचा कार्यकाल. राष्ट्रपतींचा कार्यकाल हा 5 वर्षाचा असतो. कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात, परंतु संसद महाभियोगाद्वारे राष्ट्रपतीला पदावरून दूर करू शकता येते. तर मित्रांनो, राष्ट्रपती हे जास्तीत जास्त आपल्या पदावरती 5 वर्ष काळापर्यंत राहू शकतात.
तो कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी जर राष्ट्रपतींना त्या पदावरून दूर व्हायचे असेल तर ते आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. संसदेच्या किंवा संविधानाच्या तरतुदीनुसार जर राष्ट्रपती त्यांची कार्य पार पाडत नसतील तर त्यावेळी संसदेला महाभियोग त्यांच्या विरुद्ध चालवून, राष्ट्रपतींच्या विरोधात चालवून राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून दूर करता येऊ शकते. आता पाहूया राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा हे कशा पद्धतीने देऊ शकतात. राष्ट्रपती आपला राजीनामा उपराष्ट्रपतींकडे देऊ शकतात किंवा त्यांच्याकडे तो सोपवितात. राष्ट्रपतीच्या राजीनाम्यामुळे किंवा मृत्यूमुळे ते पद रिकामे झाले तर उपराष्ट्रपती त्या पदाची सूत्रे हाती घेतात. परंतु 6 महिन्याच्या आत राष्ट्रपती पदाची निवडणूक ही घ्यावी लागते. आता पाहूया राष्ट्रपती विरोधातील महाभियोग. अनुच्छेद 61 मध्ये महाभियोगाची कार्यपद्धती स्पष्ट केलेली आहे. संविधानाचा भंग केल्यास राष्ट्रपतीवर महाभियोगाची कारवाई होऊ शकते. संसदेच्या कोणत्याही सभागृहात राष्ट्रपतीवर निश्चित दोषारोप करणारा ठराव बहुमताने मंजूर होऊन दुसऱ्या सभागृहाकडे चौकशीकरिता पाठविला जातो. दुसऱ्या सभागृहाने 2/3 बहुमताने ठराव मंजूर केल्यास राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून पायउतार व्हावे लागते. राष्ट्रपतीची निवडणूक लढविण्यासाठी उमेदवाराला 15,000 रुपये अनामत रक्कम, ज्याला आपण डिपॉझिट असे म्हणतो, ही रक्कम त्यांना भरावी लागते. निवडून यावयास आवश्यक असणाऱ्या मताच्या 1/6 मते प्राप्त झाली नाहीत तर ती अनामत रक्कम ही जप्त केली जाते. आता पाहूया राष्ट्रपतीचे वेतन आणि भत्ते. राष्ट्रपतीला दरमहा 5 लाख रुपये वेतन मिळते. शिवाय इतर भत्ते, सुखसोयी व सवलती देण्यात येतात. भारतीय संसदेला राष्ट्रपतींचे वेतन आणि भत्ते ठरविण्याचा अधिकार आहे. आता पाहूया राष्ट्रपतींचे अधिकार व कार्य. सुरुवातीला पाहूया राष्ट्रपतींचे कार्यकारी अधिकार. राष्ट्रपती पंतप्रधानांची नेमणूक करतात. तसेच पंतप्रधानांच्या सल्ल्याने ते मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांच्या नेमणुका करतात. संसदेने केलेल्या सर्व कायद्यांची अंमलबजावणी करण्याचे कार्य राष्ट्रपती करतात. संघराज्य शासनाचे सर्व प्रशासन राष्ट्रपतींच्या नावे चालत असते. राष्ट्रपती घटक राज्यांचे राज्यपाल, भारताचा महान्यायवादी नियंत्रक व महालेखापरीक्षक, संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सभासद, वित्त आयोगाचे अध्यक्ष व सदस्य, मुख्य निर्वाचन आयुक्त आणि निर्वाचन आयोगाचे सदस्य यांची नेमणूक करतात. त्याचप्रमाणे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, भारताचा महालेखापाल, लोकपाल, अनुसूचित जाती जमातीच्या विकासासाठीचे आयुक्त, केंद्रशासित प्रदेशासाठी मुख्य आयुक्त इत्यादींच्या नेमणुका हे राष्ट्रपती करतात. राष्ट्रपती आपल्या देशाचे वकील आणि राजनैतिक अधिकारी परराष्ट्रात नेमतात. त्याचप्रमाणे परराष्ट्राचे वकील आणि राजनैतिक अधिकारी यांना आपल्या देशामध्ये काम करण्यासाठी मान्यता देतात. राष्ट्रपती हा भारताच्या तिन्ही संरक्षक दलाचा सरसेनापती असतो. तसेच राष्ट्रपती हे आपल्या देशाचे प्रथम नागरिक असतात. आता पाहूया राष्ट्रपतींचे कायदेविषयक अधिकार. राष्ट्रपती हा कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसतो, तथापि तो संसदेचा अविभाज्य घटक आहे.
राष्ट्रपतीला संसदेच्या दोन्ही सभागृहांची वर्षातून किमान 2 वेळा अधिवेशने तहकूब करण्याचा व अनुच्छेद 85 अन्वये लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार आहे. अनुच्छेद 108 अन्वये दोन्ही सभागृहांतील किंवा दोन्ही सभागृहामध्ये पेच निर्माण झाल्यास राष्ट्रपती संयुक्त अधिवेशन बोलावू शकतात. सार्वत्रिक निवडणुकीनंतर तसेच प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला राष्ट्रपती संसदेपुढे अभिभाषण करतात. राष्ट्रपतींना राज्यसभेवर 12 तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक करण्याचा अधिकार आहे. अँग्लो इंडियन समाजाचे पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यास राष्ट्रपती त्यांचे 2 प्रतिनिधी लोकसभेवर नियुक्त करतात. संसदेने पारित केलेल्या विधेयकाचे कायद्यात रूपांतर राष्ट्रपतीची अनुमती मिळाल्यावरच होते. धन विधेयक वगळून इतर विधेयके पुनर्विचारार्थ ते संसदेकडे पाठवू शकतात. अनुच्छेद 123 अन्वये संसदेचे अधिवेशन चालू नसताना राष्ट्रपतींना अध्यादेश किंवा वटहुकूम काढण्याचा अधिकार आहे. वटहुकुमाला कायद्या इतकेच महत्त्व असते. अशा वटहुकुमांना संसदेचे अधिवेशन चालू होताच 6 आठवड्यांच्या आत मंजुरी घ्यावी लागते. त्यानंतरच वटहुकुमाचे कायद्यात रूपांतर होते. आता पाहूया राष्ट्रपतींचे न्यायविषयक अधिकार. अनुच्छेद 124 अन्वये राष्ट्रपती भारताचे सरन्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीश यांच्या नेमणुका करतात. तसेच राष्ट्रपती उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश व इतर न्यायाधीशांच्या नेमणुका सुद्धा करतात. अनुच्छेद 72 अन्वये गुन्ह्याबद्दल शिक्षा झालेल्या व्यक्तीस दया दाखवणे, शिक्षा स्थगित करणे अथवा शिक्षेत सूट देणे हे अधिकार राष्ट्रपतींना आहेत. आता पाहूया राष्ट्रपतींचे वित्तीय अधिकार. अनुच्छेद 110 अन्वये धन विधेयक फक्त राष्ट्रपतींच्या शिफारशीवरून लोकसभेत मांडता येते. अनुच्छेद 280 अन्वये दर 5 वर्षांनी वित्त आयोगाची नियुक्ती राष्ट्रपती करतात. अनुच्छेद 202 अन्वये संसदेपुढे अंदाजपत्रक मांडणे, अनुदानाची मागणी करणे यासाठीही राष्ट्रपतींची संमती आवश्यक असते. आता पाहूया राष्ट्रपतींचे आणीबाणी विषयक अधिकार. घटनेच्या 18व्या भागात अनुच्छेद 352 ते 360 मध्ये आणीबाणी विषयक तरतुदी दिलेल्या आहेत. आणीबाणी ह्या 3 प्रकारच्या असतात. एक म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी, दुसरी आहे घटनात्मक आणीबाणी आणि तिसरी आर्थिक आणीबाणी. तर विस्तृतपणे या तिन्ही आणीबाणी विषयक राष्ट्रपतींचे अधिकार याविषयीची माहिती घेऊ. सुरुवातीला पाहूया राष्ट्रपतींचे राष्ट्रीय आणीबाणी विषयक अधिकार. बाह्य आक्रमण, युद्ध किंवा अंतर्गत अशांतता यामुळे देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाल्यास राष्ट्रपती अनुच्छेद 352 अन्वये आणीबाणीची घोषणा करतात. आणीबाणीची घोषणा 2 महिने अंमलात राहते, परंतु 2 महिन्याच्या आत या घोषणेला संसदेची मान्यता घ्यावी लागते. संसदेने मान्यता दिली की तिचा अंमल 6 महिन्यापर्यंत चालतो. संसदेच्या ठरावानुसार ही मुदत एकाच वेळी 6 महिन्यापर्यंत वाढविता येते. अनुच्छेद 352 नुसार आत्तापर्यंत राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णन यांनी 1962च्या भारत-चीन युद्धाच्या वेळी, 1971 साली बांगलादेशच्या युद्धाच्या वेळी राष्ट्रपती व्ही गिरी यांनी, तर 1975 मध्ये राष्ट्रपती फखरुद्दीन अली मोहम्मद यांनी देशातील अशांततेच्या कारणासाठी देशात आणीबाणी जाहीर केलेली होती. आता पाहूया
राष्ट्रपतींचे घटनात्मक आणीबाणीविषयक अधिकार. एखाद्या घटक राज्यात राजकीय अस्थैर्य किंवा घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाल्यास अनुच्छेद 356 नुसार आणीबाणी घोषित करता येते. राष्ट्रपती घटक राज्यांची कारभाराची सर्व सूत्रे स्वतःकडे घेऊन राज्यपालांमार्फत तेथील राज्यकारभार पाहतात. अशा तऱ्हेच्या आणीबाणीच्या घोषणेस 2 महिन्याच्या आत संसदेकडून मान्यता घ्यावी लागते. हा आणीबाणीचा काळ एका वेळी 6 महिन्यांनी वाढवता येतो, परंतु या पद्धतीने 3 वर्षापेक्षा अधिक ती वाढविता येत नाही. 42व्या घटना दुरुस्तीने ही मुदत 6 महिन्याऐवजी 1 वर्ष करण्यात आलेली आहे. घटनेच्या 356व्या अनुच्छेदाने सर्वप्रथम पंजाबमध्ये 1951 साली आणीबाणीविषयी घोषणा करण्यात आली होती. आता पाहूया राष्ट्रपतींचे आर्थिक आणीबाणीविषयक अधिकार. भारतीय घटनेच्या 360व्या अनुच्छेदानुसार भारतात किंवा भारताच्या एखाद्या भागात आर्थिक अस्थिरता निर्माण होण्यासारखी परिस्थिती उद्भवली आहे अशी खात्री वाटल्यास राष्ट्रपती आर्थिक आणीबाणीची घोषणा करतात. आत्तापर्यंत भारतात एकदाही अशा प्रकारची घोषणा करण्यात आलेली नाही. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या या भागामध्ये आपण राष्ट्रपतींविषयक विस्तृतपणे आपल्या संविधानांमध्ये जी माहिती दिलेली आहे ती माहिती आपण पाहिली. धन्यवाद.